विधान परिषद निवडणुकीच्या निकालानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांनी या निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या मताधिक्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय पकड अधिक मजबूत झाली आहे। या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आता सोलापूर शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरनं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय। भाजपाचे नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी लावलेल्या या बॅनरवरील मजकूर आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे संकेत देत असल्यानं राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नगरसेवक अक्षय अंजिखाने यांच्या बॅनरनं लक्ष वेधलंय। विधान परिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले आहेत। भाजपाचे नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी या विजयानंतर शहरात एक सूचक बॅनर लावलाय। या बॅनरवर विधान परिषद तो झाकी है, सोलापूर माढा लोकसभा अभी बाकी है असा आक्रमक आणि थेट इशारा देणारा मजकूर लिहिण्यात आलाय। नगरसेवक अंजिखाने यांनी लावलेल्या या बॅनरमुळे भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच पूर्ण ताकदीनं मैदानात उतरल्याचं स्पष्ट होत आहे। 2024च्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी आहे का? या बॅनरबाजी मागे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जुनी राजकीय पार्श्वभूमी आहे। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवूनही 2024च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता। हा पराभव थेट भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला होता। हाच पराभव भरून काढण्यासाठी आणि गमावलेला गड परत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्यावर सोलापूरची विशेष जबाबदारी सोपवली असल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंवर मोठी जबाबदारी आहे। विधान परिषदेतील विजयानं जयकुमार गोरे यांनी आपली रणनीती यशस्वी करून दाखवली आहे। मात्र त्यांचं खरं लक्ष सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघावर आहे। हे नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी लावलेल्या या बॅनरवरून उघड झालंय। राजकीय विश्लेषकांच्या मते हे केवळ एक बॅनर नसून भाजपाच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची अधिकृत सुरुवात आहे। विधान परिषदेच्या विजयानंतर विरोधकांना सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता कमालीचं तापू लागलंय। स्वतःचं हक्काचं आणि सुंदर घर, प्रत्येकाच्या मनातले हे स्वप्न आता होणार साकार। सह्याद्री डेव्हलपर्स घेऊन आले आहेत माढा शहरात कलेक्टर एनए प्लॉट्सचा भव्य दिव्य प्रकल्प शांतीनगर फेज 2। माढा शहरात सर्वात स्वस्त कलेक्टर एनए प्लॉट, तेही तुमच्या बजेटमध्ये। किंमत फक्त 3,50,000 ते 3,95,000 पर्यंत। माढा नगरपंचायत हद्दीत आणि शेटफळ रोड नजीक असलेलं हे परफेक्ट लोकेशन, जिथे आहेत 30 फुटी रुंद रस्ते, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र उतारा। पैशांची चिंता अजिबात करू नका, कारण कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे। खास ऑफर, बुकिंग करणाऱ्या प्रत्येक प्लॉट धारकास सोन्याची नथ अगदी मोफत। सोबतच लकी ड्रॉ धमाकामध्ये जिंका इलेक्ट्रिक स्कूटी, एसी, सोफा सेट, फ्रीज, एलईडी टीव्ही, कूलर आणि पैठणी साड्या। मग वाट कसली पाहताय? आजच आपली जागा निश्चित करा आणि बक्षिसांची लयलूट करा। संपर्क संदीपजी शिंदे, सह्याद्री डेव्हलपर्स। मोबाईल नंबर 90 96 87 60 01।